तर हे पहा मंडळी, आज आम्ही संध्याकाळच्या जेवणाला बनवतोय करडीची भाजी. मस्त ताजी ताजी होती बाजारात. तर हे पहा टमाटर परतून घेतलंय आणि पाऊस पडलाय तर ती पालपा गेली. आधी ईद होती, आता तिकडे हे होऊ राहिली. तिकडे बाहेर पडायचं ना तर ती खिडकीवर फिरू राहिली. तशी आतमध्ये येत नाही म्हणा, पण मी पाणी मारलं होतं ते तिथं होती. आता तिकडे गेली. ते पहा असं मस्त मिरची ते परतून घेतलंय मी. आता मी टाकते भाजी. ते पहा ते पंखाच्या पाकुळ्या झाल्यात ना, त्याच्यामुळं ह्या उजेडाची येणी येतात त्या. तर ती पहा ती पाकुळ्या खाती. हे पहा भाजी काय भारी हिरवीगार होती. आज होता बुधवार, त्याच्यामुळे ताजी ताजी आणि कोरडी होती. पावसात याच्यात काही भिजलेली नव्हती आज. आणि 2-3 बाजरीच्या भाकरी, कारण की पाऊस पडलाय तर मस्त लागत त्या बाजरीच्या भाकरी आणि करडीची भाजी. तर हे बघा भाजी टाकली मी परतायला आणि आता मस्त लोखंडी तव्यावर बाजरीच्या भाकरी करणार आहे मी. मस्त परतून घेते. हिरवीगार भाजी आहे. मसाला परतला का असा उघरट वास काही येत नाही. आणि तसं जर टाकलं ना, अशी शेंगदाणे कच्चे ते असतात ना, आपण तसेच टाकतो तर मग त्याचा उगीर वास येतो भाजीचा मसाल्याचा. तर मी परतून घेत राहते, मग एकदम मस्त लागते, चविष्ट लागते. आणि करडीच्या भाजीमध्ये मस्त शेंगदाण्याचं जर कूट घातलं ना, पण मी वल्ला केलाय हा मसाला, त्याच्यामुळं हाटून भाजी तर लय भारी होती. माझ्या बाईला लय आवडती हाटून भाजी. आता काय करता, ती नाही ना. पण अरे दादा हे पालीचं पिल्लू बघ, हे बाय ना पिल्लू आलंय इथे. त्याला पाणी मारी दे का. हे बाय काही नाही होत त्याला. ते माहिती पाहिलं का कशी पिल्लं येते. तर भाजी झाली माझी टाकून. तर आता मी करते बाजरीच्या भाकरी. 2-3 बाजरीच्या भाकरी करते. बाजरीच्या भाकरीन करडीची भाजी एकदम मस्त लागते. बाजरीची भाकर काय मस्त कडक शेकली. लोखंडी तव्यावर अशा भारी भाकरी होत्यात ना, आणि पापड पण लय भारी येते. त्याला 2-3च करायचे आहे. हे पहा अशा मोठ्या मोठ्या भाकरी भारी वाटत. आणि लोखंडी तव्यावर अशा कडक भाजत आहेत, तसे ॲल्युमिनियमच्या तव्यावर अशा गिजगीज होत्या त्या. हे पहा भाजी झाली. भाकरी करायच्या होत्या 2-3च करायच्या होत्या, पण आता जास्त करायचे आहे. 2-3 करावं लागेल. हे पहा तुम्ही कशा छोट्या करता का मोठ्या करता. काही काही बाया छोट्या छोट्या करते, ज्यांना छोट्या आवडते. पण मला मोठी भाकर आवडते, अशी तवा भरून. म्हणजे दिसायला भारी दिसती आणि खायला जादा लागत. खायला पण मग मोठ्यात लागत. हे पहा तर झालाय माझा स्वयंपाक. एवढी एक भाकर झाली का. तर आज आम्ही बनवलंय करडीची भाजी आणि बाजरीची भाकरी. तर या जेवायला. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.